नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे वैभव ज्ञान या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे आतापर्यंतचे सर्व राष्ट्रपती, त्यांचा कार्यकाळ आणि प्रत्येक राष्ट्रपतींची एक महत्त्वाची ओळख जाणून घेणार आहोत. सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला आणि त्याच दिवशी राष्ट्रपती पदाची स्थापना झाली. त्यामुळे 1947 ते 1950 या काळात राष्ट्रपती नव्हते. चला आता सर्व राष्ट्रपती जाणून घेऊया. नंबर 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यांचा कार्यकाळ 1950 ते 1962 असा होता. ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती झाले. सलग 2 वेळा निवडून येणारे आणि सर्वाधिक 12 वर्ष राष्ट्रपती राहिलेले ते एकमेव व्यक्ती आहेत. नंबर 2, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचा कार्यकाळ 1962 ते 1967 असा होता. ते एक महान तत्त्वज्ञ, शिक्षक आणि लेखक होते. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. नंबर 3, डॉक्टर झाकीर हुसेन. यांचा कार्यकाळ 1967 ते 1969 असा होता. ते भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. कार्यकाळातच त्यांचे निधन झाले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान मानले जाते. नंबर 4, व्ही गिरी. यांचा कार्यकाळ 1969 ते 1974 असा होता. त्यांचे पूर्ण नाव वराहगिरी वेंकट गिरी. ते अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रपती झाले. कामगार चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता. नंबर 5, फखरुद्दीन अली अहमद. यांचा कार्यकाळ 1974 ते 1977 असा होता. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू असताना ते राष्ट्रपती होते. कार्यकाळातच त्यांचे निधन झाले. नंबर 6, नीलम संजीव रेड्डी. यांचा कार्यकाळ 1977 ते 1982 असा होता. ते भारताचे एकमेव बिनविरुद्ध निवडून आलेले राष्ट्रपती होते. यापूर्वी ते लोकसभेचे अध्यक्षही होते. नंबर 7, ग्यानी झैल सिंह. यांचा कार्यकाळ 1982 ते 1987 असा होता. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय घटना घडल्या. नंबर 8, रामस्वामी वेंकटरमण. यांचा कार्यकाळ 1987 ते 1982 असा होता. ते स्वातंत्र्य सैनिक, वकील आणि अनुभवी राजकारणी होते. संरक्षण आणि अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. नंबर 9, डॉक्टर शंकर दयाल शर्मा. यांचा कार्यकाळ 1992 ते 1997 असा होता. ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अनेक राज्यांचे राज्यपाल राहिले होते. त्यांच्या विद्वत्तेसाठी ते ओळखले जात होते. नंबर 10, के.आर. नारायणन. यांचा कार्यकाळ 1997 ते 2002. ते भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते. ते भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी आणि नंतर उपराष्ट्रपतीही होते. नंबर 11, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. यांचा कार्यकाळ 2002 ते 2007 असा होता. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून जगभर प्रसिद्ध. भारताच्या क्षेपणास्त्र आणि अवकाश कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. प्रतिभा पाटील. यांचा कार्यकाळ 2007 ते 2012 असा होता. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत. नंबर 13, प्रणव मुखर्जी. यांचा कार्यकाळ 2012 ते 2017 असा होता. अनुभवी राजकारणी आणि अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचे मंत्री राहिले. 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नंबर 14 रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2017 ते 2022 असा होता. ते बिहारचे राज्यपाल राहिले होते. सामाजिक न्याय आणि शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. नंबर 15 द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ 2022 ते विद्यमान राष्ट्रपती आहेत. त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. तसेच भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपतीपैकी एक आहेत. यापूर्वी त्या झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या.